माझा तर विश्वासच बसत नाहीये. ही सगळी कागदपत्र त्या नचिकेतच्या घरी सापडली. हो अप्पा, ते कीटक नियंत्रणवाले येणारे म्हणून मी नचिकेतच्या सगळ्या वस्तू आवरून ठेवत होते, तर हे नचिकेत असं कसं वागू शकतो? वागू शकतो. मानसी म्हणाली होती ना की त्याला जुने कागदपत्र रद्दीत विकायची घाई झाली होती, म्हणून घेऊन गेला असेल सगळं स्वतःच्या घरी. नाही हो, कदाचित ही सगळी माहिती त्याला त्या संगणकात टाकायची होती ना, म्हणून मग ही सगळी कागदपत्र तो घरी घेऊन गेला असेल आणि नंतर विसरला असेल. हो अप्पा, असा कसा विसरेल तो? त्याला माहित नाहीये का आपण ही कागदपत्र शोधतोय ते, आणि ही कागदपत्र आपल्यासाठी किती महत्वाची आहेत ते? बरोबर बोलते ही. त्याने ना आधीच सांगून टाकायला हवं होतं की मी ही कागदपत्र घरी नेतोय म्हणून. नाही बाळा, असं चिडून सगळी उत्तरं सापडत नाहीत. बघूया काय होतं ते. पण त्याचा हेतू वाईट नसणार हे मात्र निश्चित. कुठे गेल्या फाईल्स सगळ्या? सॉरी पण एकही फाईल नाही. हा नमस्कार. नाही हे बघा, मला कळतंय आयकर विभागाला आपल्याला स्पष्टीकरण पाठवायला हवं, पण हे बघा मला थोडा वेळ द्या. अहो ती कागदपत्र तर मिळायला हवीत ना. हो हो सांगतो. आपला लेखापाल सीए तो विचारत होता की उत्तर कधी पाठवणार, आणि ते कागदपत्र तर सापडायला हवीत ना. काका मी सगळीकडे शोधलं, मॅजिक झाल्यासारखे गायब झाल्यात फाईल्स. हे आम्ही सगळीकडे कोपरा पाहिलं. मी तुला आधीच म्हटलं ना. कागदपत्र अशी अचानक गायब कशी काय झाली मला तेच कळत नाही. स्ट्रेंज. फाईल सापडत नाहीत, मला करायला काय काम पण नाही. साहेब इकडे सह्या हव्यात. असं ना, आपण ऍडव्हर्टायझिंगचे कॉन्ट्रॅक्ट्स कोणाला देतो त्यांचे नेम्स आणि एक्सपेंडिचर मला दे. आय फोकस ऑन ऍडव्हर्टायझिंग अँड मार्केटिंग नाव. हो साहेब. सदा, त्या शुभम फूड्स मध्ये जा आणि धनादेश देऊन या महिन्यात द्यायचा राहिलाय. वहिनी नचिकेत साहेबांनी मार्केटिंगचं काम सांगितलं, ते आधी करतो त्यानंतर मग हे काम करतो. नाही, आधी धनादेश द्या मग ते काम करा. हो. आणि हो, गेल्या महिन्यात किती माल आलाय ना त्याची माहिती पण द्या जरा. हो. आयकराची सगळी कागदपत्र इथेच सापडली, बाकीची का सापडत नाहीयेत? आजी काय ग, सापडली का कागदपत्र? नाही ना. तुम्ही उगीच संशय घेताय त्याच्यावर. काही कागद इथे सापडले म्हणून बाकीचे सगळे कागद इथे आणून त्यांनी लपवले असतील असं कसं काय निष्कर्ष काढू शकता तुम्ही? अहो पण बघायला काय हरकत आहे? बघा, त्यानं काहीही घेतलेलं नाहीये. मला 100% खात्री आहे त्याची. उगीच तुमच्या हट्टामुळे मी त्या कीटकनाशक औषध फवारणी करणाऱ्या माणसांना परत पाठवून दिलं. हो. अहो कीटकांची काळजी करण्यापेक्षा आपण कागदपत्रांची काळजी करूया ना. ईश्वरा, सुनबाई काय करतात तिकडे स्वयंपाक घरात? मी बघते अप्पा. हा बघ. आई काय ग, सापडली का कागदपत्र? नाही ग. अगं पण हे बघितलंस का किती छान आहे ते? आमच्या नशिबात नव्हतं बाई परदेशी वस्तू वापरणं, पण आता लग्नानंतर तुला हे सगळं वापरता येईल नाही का?
आई अगं काय चाललंय तुझं? आपण कशासाठी आलो इथे? तू चल बरं बाहेर पहिले. हो ग, मी आपलं बघत होते, बाकी काही ठेव नाहीये ना इथे. नाहीये. चल. हो. आप्पा आतमध्ये काहीच नाहीये. हो का? हो. झालं ना समाधान तुम्हा सगळ्यांचं? मग चला निघूया आता. तुम्ही उगीच संशय घेताय त्या निरागस अशा मुलावर. आप्पा मी बाबांना भ्रमणध्वनी करून कळवते, आपली आयकराची सगळी कागदपत्र मिळाली आहेत, म्हणजे त्यांची चिंता मिटेल. कळव कळव. पण त्याला म्हणावं हे नचिकेतला काही सांगू नको, त्याला उगाच वाईट वाटेत. कल्पना चल बाई आपण निघूया. उद्याच्या पूजेचं सगळं सामान आणायचंय आपल्याला. हो बाई. हो. आजी मी येते तुमच्यासोबत. हा. हा बाबा, हा बोल ग. आपली आयकराची कागदपत्र सापडली आहेत नचिकेतच्या घरी. काय काय सांगतेस? त्याच्या घरी? हो बाबा, आणि आप्पा म्हणालेत की आत्ताच त्याला काही तुम्ही सांगू नका. हा बरं बरं ठीक आहे. अगं मानसी, आपण जी आयकर विभागाची कागदपत्र शोधत होतो ती नचिकेतच्या घरी सापडली असं सांगत होती सई. काय? अगं सई, फुलांची पिशवी घेतलीस ना? रिक्षात मागे ठेवली होती. हो आजी घेतली. हा. दमले बाई. सगळं पूजेचं साहित्य आणलंय ना व्यवस्थित? हा. हो. अगं तो सारखा सारखा वाचतोय, तो नचिकेतचा आहे का भ्रमणध्वनी? हो आप्पा. अगं मग बोल ना त्याच्याशी. नाही आप्पा नको, आत्ता माझी इच्छा नाहीये. अगं अशामुळे गैरसमज वाढतील आणखीन. नंतर बोलते. बरं सई बाळा, जरा पाणी दे ना. होय. पाणी घेऊया आई, घ्या आधी. हो नाही तू घे. या वर्षी श्रावणातली पूजा करायला काही जमलं नाही, पण मार्गशीर्षातली पूजा तरी व्यवस्थित पार पडू दे बाई. हो बाई, त्यामुळे निदान घरातलं वातावरण तरी चांगलं राहील. तसंच व्हावं, कारण आता सध्या जे काही सुरू आहे त्यामुळे खूप त्रास होतो. मी म्हंटल होतं ना, नचिकेतला नकोच होती जुनी कागदपत्र कार्यालयात. नचिकेत असा कसा वागू शकतो? माझा अजूनही विश्वास बसत नाहीये. हो पण जे आहे ते समोर आहे ना भाऊजी. ते तुम्ही सगळे अशी टोकाची भूमिका घेऊ नका रे त्याच्या बाबतीत. मला वाटतं आपण एकदा बोलूया त्याच्याशी. आप्पा, आता आणखीन काय बोलायचं राहिलंय? अहो ही कागदपत्र त्याच्या घरी सापडली म्हणजे त्यानेच नेली. म्हणजे आता तुम्ही त्याला जाब विचारणार आहात का? हो आप्पा. जे आहे ते स्पष्ट बोललेलं बरं. हे बघा, हे सगळं नंतर. आधी आपल्या लेखापालाला कागद देऊन आपल्यावर आलेलं संकट दूर करा. हो आप्पा. प्रसन्न, हा? मला एक सांग, हे सगळे कागदपत्र घरी ठेवून नचिकेतला त्याचा काय फायदा होऊ शकतो? पण ते मला कसं कळणार ना? पण नचिकेतचं वागणं आधीपेक्षा बदललंय एवढं नक्की.
ईश्वरा, माझ्या फुलांबरीच्या आत्याचा नवरा पण असाच बदलला. आत्या व्यवसायात आल्यानंतर एक दिवस त्यांनी सगळे कागदपत्र गायब केले आणि खूप मोठी अफरातफरी केली खोट्या सह्या करून. एका दिवसात घरच्यांना रस्त्यावर आणलो. तुमच्या आत्याचा नवरा जसा वागला तसा नचिकेत का वागेल सुनबाई? माझ्या आत्याच्या नवऱ्यानी सगळं स्वतःच्या नावावर करून घेतलं आणि कुटुंबियांना घराबाहेर काढलं. आता माझी आत्या बिचारी बोरं विकते फुलांबरीच्या शाळेबाहेर. इतकं वाईट वाटतं ना बिचारीचं. हॅलो, हं? काय चाललंय? सई, एक मिनिट आहे ना. कॅन यू कम होम प्लीज? मी गिफ्ट आणलंय तुझ्यासाठी, ते द्यायचंय. मी जरा आता कामात आहे, मला वेळ मिळाला तर येते. ओके, पण ये नक्की. हां, ओके, बाय बाय. बाय बाय, गुड नाईट. म्हणजे तुम्हाला असं म्हणायचंय का की ह्या सगळ्या कागदपत्रांच्या जोरावर नचिकेत आपला व्यवसाय हा स्वतःच्या नावावर करून घेईल आणि आपल्याला घरातून बाहेर काढेल? ईश्वरा, हो का? मला बाई भीतीच वाटते हा विचार करून. ताई बाळा, तुला पण असंच वाटतंय? माहित नाही अप्पा. फ्रॉम टुडे ऑनवर्ड्स तुमचं घर, बिझनेस आणि प्रॉपर्टी माझी. ते आहे ना हार्लेश्वर टेम्पल, तिकडे जा आणि भीक मागा. आउट. अरे असं करू नकोस रे, दया कर माझ्यासारख्या गरीबावर. थोडीशी तरी माणुसकी दाखव. त्यांच्या वयाचा तरी विचार कर. ए, मेलोड्रामा नकोय मला. अरे असं काय करतोस रे? आम्ही कुठे जायचं? शट अप. लेग्स, I'll count till 3. 3 म्हणेपर्यंत हे गेले पाहिजे. Otherwise kill them all. सगळ्यात पहिले हिटलरला उडव. मला मारू नको नचिकेत, मला मारू नको नचिकेत. Relax. What's wrong with you? Got a necklace for you, तो घालत होतो. नकोय मला, तू जा इथून. सही. Got a gift for you आणि तू जा म्हणतेस. What happened? काही प्रॉब्लेम आहे का? सगळेच का असं बिहेव करतात माझ्याशी? ऑफिस मध्ये प्रसन्न काका, मानसी काकू पण गप्प गप्प होते.
प्लीज टेल मी वाय इज एव्हरीवन ट्रीटिंग मी लाईक दॅट. ॲटलीस्ट लेट मी नो मी काय केलंय. मला काय विचारतोस नचिकेत? तुला नाही माहित तू काय केलंय ते? आय डोंट थिंक मी काही चुकीचा वागलोय. वा, मस्त, छान, हा छान. सई, प्लीज डोंट गिव्ह मी दॅट सार्कॅझम. क्लिअरली सांग ना मला प्लीज. आमची जी कागदपत्र हरवली होती नचिकेत, त्यातली काही कागदपत्र तुझ्याच घरी कशी काय सापडतात? व्हॉट? तुझ्या पलंगाखाली सापडली आहेत ती कागदपत्र. हाऊ इज इट पॉसिबल? बरोबर आहे नचिकेत. तुझ्याशिवाय हे काम करूच शकत नाही. सई, तू डाऊट घेतेस माझ्यावर? कोणी भडकवलं तुला? कोण करेल नचिकेत असं, आणि का करेल? मी माझ्या स्वतःच्या हाताने ती कागदपत्र इथे घेऊन आली आहे तुझ्या घरून. ती कागदपत्र सापडत नव्हती तेव्हा माझ्या घरचे किती काळजीत होते माहितीये का तुला? आणि एवढं सगळं असूनही मी तुला काहीच बोलायचं नाही ना? उलट तू जे म्हणशील त्याच्यावर डोळे झाकून फक्त विश्वास ठेवायचा. हो, ठेव विश्वास. बिकॉज वी लव्ह इच अदर. प्रेम आहे आपलं. प्रेम मध्ये आणू नकोस नचिकेत. सई, मला नाही माहिती त्या फाईल्स तिथे कशा आल्या, कोणी ठेवल्या. बरोबर आहे नचिकेत. उद्या तुझ्या कपाटात उरलेली कागदपत्र सापडली तेव्हाही तू हेच म्हणशील ना की क्युटी पाय, मला नाही माहित ती कागदपत्र तिथे कशी आली, मला नाही काही कल्पना त्याबद्दल. आणि मी परत एकदा डोळे झाकून तुझ्यावर विश्वास ठेवायचा ना? हो, ठेव सई. तुझा विश्वास नाहीये माझ्यावर? नाहीये. काय? हो, बरोबर ऐकलंस तू. तुझ्यापेक्षा जास्त माझ्या डोळ्यांवर विश्वास आहे नचिकेत. Then why are we even talking? बोलून काहीच फायदा नाही मग. येतो मी. Yes, yes, I'm coming. अरे आप्पा, तुम्ही? या, गुड मॉर्निंग. नचिकेत, मी तुझी क्षमा मागायला आलोय. शक्य असेल तर मोठ्या मनानं मला क्षमा कर रे. काल सई जे काही तुझ्याशी वागली ना त्याचं मला खूप वाईट वाटतंय रे. अप्पा, प्लीज, तुम्ही खूप मोठा आहे माझ्यापेक्षा. प्लीज डोंट से सॉरी. नाही, सईचं हे वागणं अतिशय अयोग्य आणि मूर्खपणाचं होतं. तिने तुझ्यावर संशय घ्यायला नको होता. अप्पा, जाऊ दे, इट्स ओके. नाही, अरे असं कसं जाऊ द्या? ती कागदपत्र तू कामासाठी तुझ्या घरी घेऊन गेलास तर ही गोष्ट सईला कळायलाच हवी ना. त्यानंतर कदाचित तू विसरला असशील. नाही अप्पा, ऍक्च्युली मी नाही आणल्या त्या घरी फाईल्स. त्या कशाला गेल्या ते नाही माहिती मला. जाऊ दे रे, जाऊ दे. तू आता जास्त विचार करू नकोस. झालं ते झालं. हव्या तेव्हा सापडल्या ना, मग झालं तर. पण सईच्या या वागण्याला प्रेम म्हणता येणार नाही एवढं मात्र नक्की. नाही अप्पा, असं नका म्हणू तुम्ही. वी रिअली डू लव्ह इच अदर. खूप प्रेम आहे आमचं एकमेकांवर. हे छोटी मोठी भांडणं होत असतात. इट्स नॉट अ बिग डील. नचिकेत, अरे पण काळजी वाटते रे. आय अंडरस्टँड, बट इट्स ओके. संपेल आमचं भांडण. डोंट वरी. वा, नचिकेत, असा विश्वास हवा. मलाही विश्वास आहे की तुमचं प्रेम फार काळ टिकणार नाही, कारण मी ते टिकूच देणार नाही. असं मी माझ्या परीने सईला समजावतो बरं का. हो. तू काहीही काळजी करू नकोस. अरे मी आहे.
थँक्यू सो मच अप्पा. हो बरं येतो हा. येतो रे. एवढी काळजी आहे अप्पांना आमची.